आलिया वळगाचा रंग I'm
Oh
साथे आलिया वळगा सरंगलो नाही तरी संसारो जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विठाल नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुर दिक्परेशं विनिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिष्टमूर्तिं भज ज्ञानदेवं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मुक्तावै नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरहितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा प्रथम हि गुरु गो शीशनवा हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन अमंगल हारी दशरथ अखिल बिहारी सिया राममय समज जानी करहु प्रणाम जोरी जग पारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई राम जय राम प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम।
नाम कहो तुम्हें भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम होई जिनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक। चराचरात अदृश्य रूपानं वास करणारे गुरुदेवता संत महंत अनंत ज्ञानी कार्यक्रमाला उपस्थित असणारे गुणवंत टाळकरी मंडळी गायक वादक आणि भक्तिमती माता प्रभुप्रेमी सज्जन सर्वांच्या चरणी साष्टांग नमन करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आजचा हा कार्यक्रम कोणत्या निमित्ताने आहे। आपल्या गावातील स्वर्गीय भिकारी गणपत गायकवाड हे या इहलोकाची यात्रा संपवून देवलोकाला गेले आणि त्यांच्या हा शेवटचा जो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कार्यक्रम असतो 16 संस्कार त्यातला हा शेवटचा संस्कार म्हणजे उत्तर क्रिया दशक्रिया नाही तेरवीचा उत्तर कार्याचा कार्यक्रम। आणि त्या कार्यक्रमानिमित्त आज माझ्या वाट्याला ही सेवा आली। स्वर्गीय भिकारी गायकवाड यांचे जावई गजानन महाराज ढोले यांच्या मार्फत आणि तुमच्या सर्वांचं दर्शन झालं। धन्यवाद। आज आपल्या सेवेसाठी जो अभंग घेतला आहे ते ज्ञानियांचे राजे कैवल्याचे पुतळे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे असणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणांचा उपदेशपर अभंग आपल्या सेवेसाठी घेतला आहे। या जगामध्ये जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे। आए है तो जाएंगे राजा रंक और फकीर, फरक एवढा है एक चढे सिंहासन और एक बंदे जंजीर। जर आल्या नरदेहामध्ये चांगलं कार्य केलं तर तो सिंहासनावरती चढतो म्हणजे भगवंताच्या धामावर जातो। आणि नरदेहात येऊन जर त्यानं दुष्कर्म केलं नरदेहाची किंमत नाही झाली तर त्याला परत बंधनामध्ये पडावं लागतं आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। या ठिकाणी जोही देहधारी येतो येत उरो आले नाही अवतार एरते पामर जीव किती त्याला जावंच लागतं। आणि म्हणून जाण्याचं आपण दुःख करतो पण दुःख त्या माणसासाठी करावं। रामायणामध्ये वशिष्ठ गुरु राजा दशरथाबद्दल जेव्हा शोक सभा आयोजित करतात तेव्हा राजा म्हणतात वशिष्ठजी म्हणतात की शोक त्याच्यासाठी करावं की ज्यानं नरदेहासारखा सुंदर अमूल्य रत्नाचा ठेवा प्राप्त झाला पण त्या नरदेहाचं सार्थक न करता विषयाच्या अधीन जाऊन त्यानं त्या नरदेहाचं मातेर केलं त्याच्यासाठी शोक करा। शोक त्याच्यासाठी करावा की ज्याच्याजवळ भरपूर संपत्ती आहे पण कधी त्यानं सरळ हातानं सत्कार्यामध्ये त्याचं दान धर्म नाही केलं त्याच्यासाठी शोक करावा। शोक त्याच्यासाठी करावा की ज्याच्याजवळ ज्ञान आहे पण त्यानं ते ज्ञान दुसऱ्याच्या वाट्याला जाऊ दिलं नाही त्या ज्ञानानं दुसऱ्यांचा उद्धार केला नाही त्याच्यासाठी शोक करावा। आणि ज्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला आपल्या देहाचा सार्थक करून घेतलं त्याच्यासाठी शोक करणं व्यर्थ आहे। तरी सुद्धा या जाणारी जी दिवंगत आत्मा आहे त्यांनी सुकृत केले असतील किंवा नसतील त्याचा विचार न करता त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून त्या प्रित्यर्थ ही हरिनाम संकीर्तन सेवा। कारण भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की या जगामध्ये पाप करण्याची ताकद नाही। महाराज काशीनाथ महाराज माणसामध्ये विष्णू पुराणामध्ये म्हटलं आहे नामनोस्य यावतील शक्तीर पापने धरणे हरे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना। जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही ते जगते नामापाशी चारी मुक्ती जान निश्चिंत नृपनाथा। आणि म्हणून जीवाचा उद्धार जर करायचा असेल तर भगवंताचं नाम संकीर्तन गायल्यामुळे त्या जीवाचा उद्धार होतो। एरवी 13 दिवसापर्यंत तो या
परिसरामध्ये भटकत असतो सूक्ष्म देहानं. स्थूल्यहत स्मशानात त्याची राख होऊन जाते. पण मन बुद्धी चित्त आणि अहंकार असा जो सूक्ष्म देह आहे, तो सूक्ष्म देहानं तो जीवात्मा त्या परिसरात भटकत असतो. त्याला अपेक्षा असते की मी तर नाही केलं माझ्या जीवनाचं सार्थक, पण माझ्या पश्चात माझ्या मागच्या लोकांनी काही केलं का माझ्यासाठी. त्याला अपेक्षा असते का माझ्यासाठी कोणीतरी माझ्या सद्गतीसाठी करावं. आणि मग त्याचा हा प्रवास इथून सुरू होतो ते 1 वर्षापर्यंत त्याला अनेक दुःख सहन करत 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 जावं लागतं. आणि त्याला सद्गती प्राप्त व्हावी या हेतूनच कीर्तनाची सेवा आयोजन केले असते. अन्नदान ज्ञानदान असते आणि या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तुम्हा आपल्याला हा जो नरदेह भेटलाय हा काही सहजासहजी नाही भेटला महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवा. एका एका योनीत कोटी कोटी फेरे घ्यावे लागतात. 84 लक्ष योनीचा परकोट आहे आणि त्या परकोटातून बाहेर निघण्यासाठी फक्त एकच दरवाजा आहे, तो आहे नरदेहरूपी दरवाजा. आणि विषांत जीव हा विषाच्या धुंदीमध्ये आंधळा झालेला जीव त्या परकोटामध्ये भटकत असतो. परकोटातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. त्याला संत साधू मुनी भेटतात आणि ते म्हणतात बाबा या परकोटाची भिंत धरून धरून तू चाल. जेव्हा दरवाजा लागेल तेव्हा या परकोटातून बाहेर निघ. पण नेमकं ज्या वेळेस तो दरवाजाजवळ येतो तेव्हा त्याला विषय रूपी गजकर्ण खाजवायला येतं. आणि तो भिंतीचा हात सोडतो आणि गजकर्ण खाजवत खाजवत चालत राहतो. आणि परत परकोट आहेस. या दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की 84 लक्ष योनीचा परकोट आहे आणि त्याच्यामध्ये नरदेह हा एक द्वार आहे. पण नरदेहात आल्यानंतर हा मनुष्य काय करतो, विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाणी. विषय ओढी फुलले जीव याचे कोण करील त्याचे कोण करील विषय सुखामध्ये हा मनुष्य आपला जन्माचं मातेर करतो. जे खाऊ नये ते खातो, जे पिऊ नये ते पितो, जे खेळू नये ते खेळतो, जिथं जाऊ नये तिथे जातो आणि शेवटी पश्चाताप होतो. त्याला अगोदर वाटतं की लाईफ इज नथिंग बट ओनली एन्जॉय. खाओ पिओ ऐश करो याच नाव जीवन आहे. पण भल्या माणसा तू जे करतो ते पशुही करतात, कुत्रे मांजरे डुकरं करतात आणि तुझ्यापेक्षा ते चांगला संसार करतात. तेच कर्म जर तुम्ही केलं तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे. आहार निद्रा भयमय तुनंच सामान्य एतत् पशुभिर्ना ज्ञाने हि तेषां विधिको विशेषो ज्ञानहीन नर पशुभिर समान. या नरदेहाचे निधाने सच्चिदानंद पदवी देणे एवढा अधिकार नारायणे कृपालोकने दिला. आपल्याला अधिकार दिला. नरदेह निधान लागले हाती
उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी कान चित्ती धरावे. म्हणून संत महात्मे आपल्याला जाणीव करून देतात की बाबा हो, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलाय तर माणूस म्हणून आपल्या कर्तव्याची जाण करा. मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण. नाही तरी पशु होणे, नाही तरी पशु होणे, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण. नाही तरी पशु होणे, नाही तरी पशु होणे, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण. मनुष्य म्हणून जन्माला आलात तर त्या भगवंताला प्राप्त करा. आणि हे जर नाही केलं तर तुमच्यापेक्षा तुम्ही पशुपेक्षाही हीन नीच आहे असे संत महात्मे म्हणतात. संत अवतार घेतात, या अज्ञानी जीवांना वेळोवेळी उपदेश करतात. उठा जागी वारी आता, मरण करा पंढरीनाथा, बाबी चरणी सेवा माता, तुम्ही जन्माच्या जागे व्हा. म्हणजे झोपेतून जागे करता का ते? अज्ञान रूपी झोपेतून आपण अविद्या अज्ञानाच्या झोपेत झोपलेलो आहोत आणि ज्या कार्यासाठी आलो ते कार्य विसरून गेलो. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला भंग माऊली या भंगातून तेच म्हणतात की बाबा हो, तुम्ही या साथीमध्ये ए साथे म्हणजे या साथीत बाजारात, जशा तुमचं गाव बाजारात आहे, या बाजारामध्ये वेगवेगळ्या साथी असतील. एखाद्या साथीमध्ये कपड्यांची साथ असते, एखाद्या साथीत मिरच्या असतात, एखाद्या साथीत भाजीपाला असता, एखादी साथ काळ्या पिशवीची असते. वेगळ्या वेगळ्या साथी असतात बाजारात. तशी ही साथ आहे ना, माणूस रूपीची साथ आहे. त्या साथीमध्ये तुम्ही आले, कशासाठी आले तर त्या भगवंताची ओळखी करा. हेच महाराज अभंगाच्या
साथे आलिया ओळगा ओळगणे म्हणजे आपलंस करणे ओळखणे म्हणजे आपलंस करणे ओळखणे म्हणजे शरण जाणे कोणाला सारंग धरू भगवंताचं एक नाम आहे सारंग धरू त्याला आणि हे जर नाही केलं तर तुम्ही तुम्हाला संसाराला जे आलात तो संसार वाया जाईल मोठ्या कळकळीनं प्रेमानं माऊली म्हणतात रया रया म्हणजे बाबा ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सामान्य नाही संपूर्ण जगाची विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे माऊली तिला म्हणतात मा म्हणजे मानवता ओ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता ह्या तीन गोष्टी ज्याच्या जवळ आहे ती माऊली आणि आपल्या मुलांचं हे संपूर्ण जग त्यांचं लेकरू आहे त्या लेकराला अधोगतीला जात असताना ते कळकळून सांगतात कळवळ्यानं सांगतात येतो हिताचा कळवळा हाती पडती म्हणून का बाबा हो तुम्ही त्या भगवंताला ओळखा त्याला आपलंच करा त्याला शरण जा आणि हे जर नाही केलं तुम्ही तर तुम्ही या मानव देहात जे आलात संसार म्हणजे ढोर बकऱ्या गाडी घोड जमीन जुमला याचं नाव संसार नाही संसार म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपा पारे पार मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गुणमुते पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मला जन्मापासून मरेपर्यंत जे काही आहे ते तो संसार आहे आणि या नरदेहात तुम्ही जन्मरूपी गावाला आलेत जन्मरूप गावापासून तुमचा उगम झाला आणि मरणरूपी गावाला तुमचा अंत होणार आहे या मधल्या काळाला संसार म्हणतात आणि तुम्ही जर भगवंताची ओळखी नाही केली तर तुम्ही या देहात आल्यानंतर सुद्धा तुमचं ते वाया गेलं म्हणजे नरदेहाला येऊन वाया गेलं असा याचा अर्थ आहे काय म्हणून देवाला शरण जावं काय आणलं त्या देवाशी आपलं काय आणलं देवाविना काय आणलं तर अनेक संतांनी सांगितलं की बाबा हो तुम्हा प्रत्येक जीवाला तुम्हाला सुख पाहिजे मन लागी दुःख व्हावे असे कोणी जीवेना व्हावे न वांछिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता मला दुःख व्हावं याच्यासाठी कोणी सत्यनारायण करत नाही मला दुःख व्हावं याच्यासाठी कोणी वारी करत नाही मला दुःख व्हावं म्हणून कोणी याच्यासाठी नवस करत नाही याचे यावत मनुष्य प्राण्यांना सुखाची अपेक्षा आहे पण ते सुख त्यांना मिळत नाही सुख शोधता 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 सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला पावला माया वेठीला जीव माझा सुखाच्या आशेमध्ये जीवन संपून जात पण सुख काही मिळत नाही आणि ते सुख जर पाहिजे असेल
तर ते भगवंताशिवाय प्राप्त होत नाही. आपुला तो एक त्याने विन जीवा सुख नाही. सुख पाहिजे म्हणून त्या भगवंताला आपलं करावं का. या माऊली जन्म. जय गुरु माऊली. मी मनातल्या मनात विचार करत होतो की 35 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा कोराळ्यामध्ये येण्याचं भाग्य भेटलं. या ठिकाणी 2 रथी महारथी आहे. एकदम भीष्माचार्यासारखे पंढरीनाथ महाराज, काशीनाथ महाराज. आणि म्हटलं इथं आल्यावर यांचं दर्शन होत नाही. किती आपलं दुर्भाग्य की पंढरी महाराजांचं दर्शन होत नाही. वा मला वाटत होतं महाराज पहिल्यांदाच कीर्तन करतोय. आणि त्यातल्या त्यात मी काही रेग्युलर कीर्तनकार नाही. त्यामुळे रोजच्या रोज माझे कीर्तन झालं. तब्येत साथ येत नाही. कधी मध्ये कीर्तन करायचं तर कार्यक्रम होतो कसा. पण म्हटलं त्या ठिकाणी आपल्याला उचलणारे महाराज आहे, सांभाळणारे आहे. खूप छान साथ आहे. आपले मृदंगाचार्य चांगले आहे. संवादिनी वादक पेटी वाजवणारे चांगले आहे. गायक सर्व चांगले आहे. आणि ऐकणारे तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहे. मला असं वाटतं आता हे वेळेचं बंधन आहे. 10 10:30 लाटपायचं का कीर्तन असं का चालतंय का. नाही म्हणजे आमचं कसं आहे, आम्हाला जर तुम्ही सांगितलं की 2 वाजेपर्यंत करा तरी काही अडचण नाही. कारण विषय असा आहे की त्यांना एक विषयावरती बोलायला लागलं तर एक कीर्तन होईल. एका विषयावरती नुसतं नरदेहावर बोलायला लागले तर एक कीर्तन होतं. असो, या नरदेहात आले तर भगवंताची ओळखी करा. ओळखी केल्यानं काय होतं, त्या भगवंताला जेव्हा आपण ओळखतो तेव्हा भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे. संशयाच्या गाठी ज्या श्रेणी त्या छेदल्या जातात. बंधनाच्या गाठी तुटल्या जातात. आणि आपण स्वतः त्या भगवंताला ओळखायला गेलो की आपणच देव होऊन जातो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, माझे सत्यवाचा, माझे सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन खेलो. तुका म्हणे धन्य झालो आज विठोशी पावलो. त्या भगवंताला ओळखायला गेले तर तुम्ही भगवत स्वरूप होऊन जातात. आणि म्हणून नरदेहात आले आहे तर त्या भगवंताला ओळखायचं. आणि ओळखलं नाही तर तुमचा संसार वाया जाईल. याच्यासाठी थोडा छोटासा दृष्टांत देतो. म्हणजे आपल्याला वेळेचं बंधन आहे. नवीन नवीन लग्न झालेलं असतं. एकूण ते एक मुलगी असते आणि फार मोठ्या अधिकाऱ्याला मुलगी दिल्या जाते. जावई बुवाला येण्यासाठी, सासरवाडीला येण्यासाठी वेळ भेटत नाही. पण एकदा त्यांना सुट्टी असते आणि ते फोन करतात. मुलगी फोन करते की आम्ही दोघंही येतो आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मुलगी जावई येत आहे म्हणून सासूला अतिशय आनंद. सासऱ्याला तर होतो पण सर्वात जास्त सासूला होतो. कारण सासूचे आवडतं म्हणजे कोण, जावई. इतका आवडता नाकाची नत ठेवून गहाण राखे जावायचा मान.
तिला अतिशय आनंद झाला. आपल्या मालकाला सांगितलं की आपल्या घरी श्रीमंती आहे आणि तुम्ही पुढारी आहे, गावाचे सरपंच आहे, तर या निमित्तानं जावई येतोय म्हणून आपण चांगला मोठा कार्यक्रम ठेवायचा जेवणाचा. श्री बालाजीचा बेत आयोजित केला. पक्वान्न सर्व तयार झाले. आता जावई येतील, तेव्हा जावई येतील, आता जावई येतील. स्वयंपाक तयार झाला. जेवणाची वेळ झाली आणि तेवढ्यात फोन येतो. हॅलो मामा, आम्ही निघालो होतो पण अचानक आमचे अधिकारी ऑडिट करण्यासाठी येत आहे आणि त्याच्यामुळे मला ऑफिसला जावं लागत आहे, म्हणून आम्ही काही येऊ शकत नाही. एवढा स्वयंपाक तयार झाला. सासूनं डोक्याला हात लावलं की एवढं मी सर्व केलं पण हे सर्व वाया. गावातले लोक म्हणाले ना, मेंबर वगैरे, अहो कस काय वाया गेलं पाटलीन बाई, आम्ही आहे ना खाणारे. अहो तुम्ही खाणारे आहे पण ज्याच्यासाठी केलं तो नाही आला ना. म्हणजे ज्या कार्यासाठी, ज्याच्यासाठी, ज्या निमित्तानं केलं त्या निमित्ताची पूर्तता नाही झाली तर ते वाया जातं. तद्वतच हा नरदेह आपला भगवंताच्या प्राप्तीसाठी निर्माण केलाय भगवंतानं. सकळ देहा माझी पहावो अति दुर्लभ नरदेहो, त्याच्या प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम. दुर्लभम त्रयमे वेतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. या जगात 3 दुर्लभ गोष्टी आहे. नरदेह प्राप्त होणं, नंतर मुमुक्षुता प्राप्त होणं, नंतर संतांची भेट होणं. भागवतकार सांगतात, दुर्लभो मानुष्यो देहो देहनाम क्षण भंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. असा हा नरदेह असल्यावर आपण जर त्या भगवंताची प्राप्ती नाही केली, त्याला नाही ओळखलं तर आपण आपला जन्म संसार वाया जातो. माऊलींनी असं सांगितलं. तेव्हा काही लोक म्हणाले, महाराज तुम्ही जन्मापासून तुमची सर्व फटमार झाली, तुम्हाला जन्माला आले तर आईबाप सोडून गेले, लोकांनी तुमची उपेक्षा केली, तुम्हाला सुखानं जीवन जगू दिलं नाही, तुम्हाला मायेचा असं प्रेमाचा हात तुमच्या डोक्यावरून फिरला नाही, आणि तुम्हाला काय कल्पना गंगोत्राची, मायबापांचं हे सगळे सोयरे यांचं किती प्रेम असतं तुम्हाला नाही माहित. आम्हाला माहित आहे माझी आई माझ्यावर किती प्रेम करते, वडील किती प्रेम करतात. अहो आई वडील तर जाऊ द्या, पण पत्नी काय सांगा तुम्हाला. मला जर उशीर झाला तर पत्नी घरातून दारातून घरात काय झालं नसेल, कसं झालं नसेल, ऍक्सिडेंट तर झाला नसेल, जेवण करत नाही, पाणी पित नाही, घडी घडी फोन लावते, कुठे आहे, कसं आहे, मला कसं कसं सैन पडत नाही, तुम्ही येत नाही, माझ्या मनात अनेक शंका उठता. मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तिला स्थिरता प्राप्त होत नाही, तिचं मन समाधानी होत नाही. महाराज म्हणता, बाबा हे सर्व तुला भूल पडलेले. तुला जे वाटतं की माझी आई, माझे बाबा, माझा गणगोत हा सर्वात तुला भ्रम आहे, भ्रम. तुझं कोणीच नाही. मन फूला फूला फिरे जगत में कैसा नाता रे, जगत में कैसा नाता रे, जगत में कैसा नाता रे. मन फूला फूला फिरे जगत में, फूला फूला फिरे जगत में, पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई हो, पेट पकड़ कर माता रोवे, लपट झपट कर प्रिया रोवे, लपट झपट कर प्रिया रोवे, हंस अकेला जाई रे,
आपल्याला भूल पडले, माझी आई माझे वडील, जब तक जीवे माता रोवे, बहन रोवे 10 मासा, 13 दिन तक स्त्रिया रोवे, फिर करे गरबा सारे, फिर करे गरबा सारे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळाचे कोणी नाही. पण हे केव्हा करत, कळव येईल अंत काही. प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी, रान्ना फोरे सकळ. हे जोपर्यंत आहे ना, आपल्याला मानतात ना, कुठपर्यंत मानतात महाराज? जवरी सणगा तवरी म्हणती माझा, माने ती लहान थोर देह सुखाची आकारा. इंद्रिय मावळली आला बागुल आता, कैसा विपरीत झाला तोची देह नोईलुला. आता मग दृष्टी देई पांडुरंगा माया बापा. माता पिता बंधू बहिणी कोणी नव्हती निर्माणे, इष्ट मित्र सगे सुखाची मांडणी. संतांनी 700-750 वर्ष अगोदर सांगितलं की कोणाची मायनीन, कोणाचं बापनीन, कोणाचा भावनीन, कोणाचा गणगोतनी. काही महाराजांनी 350-400 वर्ष अगोदर सांगितलं. पण आम्हाला असं वाटत होतं की संत जे सांगतात हे भाकड कथा सांगतात, हे दंत कथा सांगतात. पण आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला आलं 2019-20 मध्ये. कोणाची माय कोरोना मध्ये अहो टोकराना डबे लोटले. ज्या बापानं हाडाचे काळे केले, रक्ताचं पाणी केलं, बेमानी करून आपल्यासाठी लाखोची करोडची स्टेट कमवून ठेवली, त्याच्यासाठी ते पोरं त्याला पाहायला सुद्धा तयार नव्हते महाराज. काय हे तर संतांनी अगोदर सांगितलं. पण आता आपल्या लक्षात आलं की जी पत्नी आपलं थूक हातावर झेलायला तयार होती, तिला आता आपला नुसतं वार सुद्धा लागू द्यायला ती तयार. आणि म्हणून कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत. मृगजळावत जायला नाही, दृष्टांत दिला मृगजळाचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरड जमिनीवरती उन्हाच्या लाटा तुटतात. हरणाला असं वाटतं की पाऊस पडतोय आणि ते पडणारं पाणी आपण पिऊ म्हणून जवळच पाण्याचा साठा सोडतो आणि त्या मृगजळाच्या पाठीमागे लागतो. पण मृगजळ कधी त्याला भेटत नाही, भेटत. तशी आमची गत आहे. आम्ही सुद्धा मृगजळासारखे भ्रमित झालो. जे जवळ आहे ते सुख सोडून देतो आणि इकडे तिकडे फिरतो. आणि फिरता 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 आमचं आयुष्य निघून जात. काही लोक म्हणायला लागले, महाराज आई बाप आपले नाही, गणगोत आपलं नाही, पण विषयामध्ये काय सुख आहे? अरे विषयाच्या सुखासाठी ब्राह्मणांनी ब्राह्मण धर्म सोडला. जे खाणारे नाही ते खायला लागले. विषयाच्या सुखासाठी माळकऱ्यानं 50% माळकऱ्यानं माळा काढल्या महाराज. वासना शिस्त माळा काढा हाय की नाही भाऊ?
तुमच्या गावात नसते आणि त्यांना पूरक प्रेरणा देणारे डॉक्टर लोक. कठीण गोष्ट आहे. किती विषय सेवन केले म्हणजे तुमची तृप्ती होईल. इंधने अग्नी निवाला, विषय सेविता तृप्त झालायचा कोणी देखील ऐकला. किती अग्नीमध्ये लाकडं टाकले, इंधन टाकलं तर ते शांत होईल, होणार नाही. अरे विषय सेवन करता करता विषय सेवन करणारे मरून गेले पण विषय नाही संपले. आणि म्हणून विषयाचं सुख म्हणजे नुसतं भ्रम आहे, केवळ भ्रम. वेगळाच्या बाहुली सारखं विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख. परी काय की जे मूर्ख सेविताना सरे. जे विषयाचे कांदे वाटोनी तो रस घ्यायचे पिळोनी आणि त्या नाम अमृत ठेवणी जैसे अमर हो. तसं विषयाचं सुख आहे महाराज. आपल्याला वाटतं की आता यानं तृप्ती होईल पण त्यानं तृप्ती होत नाही. म्हणून विषयाचं सोम सुख वेगळाची बाहुली, आपणाची सावली जाईल राहा. आता लागून या पाया विनवित तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम. जय जय ठोबार कुमारी. त्या भगवंताची ओळखी केलं की आपला जन्म मरणाचा फेरा चुकतो. आपल्याला जो सर्वात मोठा रोग लागलेला आहे भवरोग, तो भवरोग जातो. आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होते. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि अतींद्रिय सुखाची प्राप्ती होते. अनिष्ट निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती होते. म्हणून त्या भगवंताची ओळखी आपण करावी. आपल्या जे माया मोहामुळे आपल्याला दुःख का होतं, हा देह म्हणजे मी आणि हे देहादिक माझे आहे. हा संबंध आपण लावून घेतला. कोणता संबंध लावला? मी आणि माझं. आणि त्याच्यामुळे आपल्याला खरं दुःख प्राप्त होतं. त्याच्यामुळेच आपल्याला जन्म मरणाची निवृत्ती होत नाही. त्याच्यामुळेच आपल्याला जन्म मरण भोगावं लागतं. वास्तविक तुम्ही आपण जन्माला आले, भगवंत म्हणता अर्जुना, हे सर्व जे जीव दिसतात ना, ममई अंश जीव लोके जीव भूता सनातन. हे माझे अंश आहे, मी अंशी आहे आणि हे माझे अंश आहे. सागरामध्ये अथांग पाणी जर दिसलं तरी सागराच्या पाण्याची जर टेस्ट घेतली
तर त्याच्यामध्ये जे घटक असतात ते एका थेंबाचे टेस्ट घेतली तेच ते घटक त्याच्यामध्ये असतात. आपल्या शरीरातलं रक्त किती डॉक्टर तपासतो तर किती घेतो? ब्लड चेक करत असताना 1-2 ml काढतो, पण त्या 1-2 ml मध्ये जे काचाच्या पट्टीवर स्लाइडवर ठेवतात ते किती ठेवतात? अगदी फक्त सुईच्या टोकावर बसते तितकं थेंब ठेवतात. आणि त्या एका थेंबामध्ये सर्व तुमच्या शरीरात किती WBC आहे, RBC आहे, पांढऱ्या पिशी आहे, लाल पिशी आहे, रक्तपिशी आहे, मलेरियाचे जंतू आहे का, टायफॉइडचे आहे का, निमोनियाचे आहे, हे सर्व परीक्षा होते का? तो एक थेंब या शरीराचा अंश आहे. तसा भगवंत हा अंशी आहे आणि तुम्ही आपण त्याचे अंश आहे, म्हणजे तुम्ही आपण भगवत स्वरूप आहे. भगवंत म्हणतात अहम आत्मा गुणाकेश सर्व भूताशा स्थितः अहमादिच्य मध्यंच भूतानामंतयवंच. अरे अर्जुना, मी आत्मरूपानं सर्व भूतांच्या हृदयामध्ये आहे. ईश्वर सर्व भूतानां हृदयशर्जुन तिष्ठती. आणि म्हणून त्या भगवंताला ओळखायचं, पण आपण अज्ञान रूपी झोपेत झोपलेलो आहे आणि त्या झोपेमध्ये आपण स्वप्न पाहतो. तत्वतसे जगत स्वप्न आहे. पण जेव्हा आपण विचार करू, विवेक विचार, त्यावेळेस आपल्याला आपण झोपेतून जाग होऊन मग आपल्याला कळेल की आपण कोण आहे. विवेक विचार, आणि विवेक विचार आपल्याला आपल्या मनानं भेटत नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कैसे. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगत मूल मंगल मोला, कोई फल सिद्धि सावधान बोला. सत्संगत मूल मंगल मोला, कोई फल सिद्धि सावधान बोला. राम जय राम जय राम जय राम, राम जय राम जय राम जय राम. बिनु सत्संग विवेक नाही होई. जेव्हा आपल्याला संतांची गाठ पडेल तेव्हा आपण निरदृष्टीनं पाहू. सामन्याच्या दृष्टीनं आपल्याला दिसेल का? पाहता पाहिले. आता पाहता पाहिले म्हणजे कसं पाहिलं? विवेक दृष्टीनं पाहिलं. आणि ते विवेक दृष्टीनं पाहिलं की मग जसं स्वप्नातलं झोपेतलं स्वप्नामध्ये आपण जे काही आहे ते जागा झाल्यावर राहतो का? एक दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाची सेवा आटपतो. राजा जनकाला स्वप्न पडलं की मी भिकारी झालो आणि गली गलीमध्ये कटोरा घेऊन मी भीक मागतोय. जागा झाला तर पाहतो तर मी तर राजवाड्यामध्ये झोपलेलो आहे. मग रात्री मी भीक मागितली घरोघर फिरून. ते खरं की मी आता राजा खरा. त्यांच्या मनाच्या प्रश्नाचं समाधान करण्यासाठी त्यांनी एक सभा आयोजित केली. त्या सभेमध्ये अष्टवक्रजी आलेत. 8 वर्षाची मूर्ती आहे. 8 ठिकाणी वाकलेले आहेत. तोंडावरती तेज आहे. आल्यानंतर त्या ठिकाणी राजानं विचारलं. मोठमोठे पंडित आले, शास्त्री आले, पण त्यांना राजाच्या समाधान काही करता आलं नाही. हा 8 वर्षाचा मुलगा म्हणतो की राजन, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. सर्व हसायला लागले की हे मोठमोठे ऋषी मुनी या ठिकाणी शास्त्री आलेले आहेत, पंडित आलेले आहेत, त्यांना राजाच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. आणि हा वाकडा तिकडा सर्व अवयव याचे भेसूर आहे आणि हा म्हणतो मी प्रश्नाचं उत्तर देईल. ते हसायला लागले. हसणं त्यांचं थांबल्यानंतर तो अष्टवक्र जोराने हसतो. हे सर्व विचार असतात की आपण हसलो स्वाभाविक आहे, पण हा कशासाठी हसला? जनक राजा विदेही होते, ज्ञानी होते. जनक राजानं म्हटलं बाळा, अरे तू का बरं हसला?
तर म्हणे महाराज मी याच्यासाठी असलो, मी आजपर्यंत ऐकून होतो की राजा जनक हा विधेयी आहे, ज्ञानी आहे आणि याच्या सभेमध्ये सर्व ज्ञानी असतात. ज्ञान्यांची सभेमध्ये आज मी जातोय, मला खूप आनंद झाला होता. पण इथं आल्यानंतर मला कळालं की मी ज्ञान्यांच्या सभेत आलो नसून मी सांबारांच्या सभेत आलो. सर्व ते ब्राह्मण उठून उभे राहिले. एवढा सपोऱ्या आमचा अपमान करतो, आम्हाला सांबार म्हणतो, पकडा त्याला, मारा त्याला. राजा म्हणतो शांत राहा. म्हणे बाळा तुम्ही यांना सांबार कसे काय म्हटले? म्हणे सामण्याची परीक्षा कोण करत? सामण्याची परीक्षा सांबार करतो. या सामण्याला पाहून हे हसले. मग हे सांबार नाही का लज्जित झाले सर्व की खरंच आपण याच्या, अरे तुम्ही उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललाशी वरली या रंगा. वरच्या रंगावर काय बोलतात? मी जरी अंगाने वाकड असलो तरी माझा चैतन्य मात्र वाकड नाही. ते तर सुंदर आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. मग राजा म्हणतो माझ्या प्रश्नाचं उत्तर सर्व आईस्क्रीम 50% तर ते गलित होऊन गेले की बापा हा काही साधा नाही. मग राजा म्हणतो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आता महाराज. तुम्ही देतो ना महाराज, पण ज्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तो प्रश्नाचं उत्तर देणारा कोण असतो? काशीनाथ महाराज. समाधान करणारा कोण असतो? गुरुजी. प्रश्न विचारणारा कोण असतो? शिष्य. शास्त्र असं सांगते की गुरुनं वर बसायचं आणि शिष्यानं. तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर तुम्ही खाली बसा. राजा खाली उतरला, अष्टवक्र राजाच्या सिंहासनावर बसला आणि मग म्हणतो राजा कोण राजा आहे का तू राजा? अरे राजा, राजा ही उपाधी आहे आणि भिकारी ही उपाधी आहे. जेव्हा तू नाही पण तुम्ही बळजबरी त्याला संबंध लावला की हा देह मी आणि या देहाला असणाऱ्या उपाधी मी. आपण सरपंच एखादा 5 वर्ष सरपंच राहिला तर त्याचं नाव भुलून जातो. त्याला काय म्हणतो? हो सरपंच साहेब या. तो सरपंच किती दिवस आहे? त्या देहामध्ये सरपंच आहे का? त्याला उपाधी लागलेली आहे, तशी उपाधी आहे. पण आपल्याला अज्ञानामुळे तो भ्रम झाला. मुक्त होता परी मळे झाला बद्ध, मुक्त होता परी मळे झाला बद्ध. देवगिया चंद्र माझे हो, देवगिया चंद्र माझे पाप पुण्य अंगी घेतले जडून वर्म नेने कोण. ह्याचा भंगाचं शेवटचे चरण आहे. तू का म्हणे गेले व्यर्थ वायाविन, जैसा मृग शिन मृग जळी. तो जसा मृग हरिण मृगजळाच्या मागे फिरून फिरून वाया जातो, मरतो, तसं आम्ही सुद्धा या मी आणि माझ्या या संबंधामध्ये मरून जातो. म्हणून बाबा हो, संत सद्गुरूच्या उपदेशाने आपण जागे होतो. अद्या विवेक दृष्टीने जेव्हा पाहतो तेव्हा आपलं स्वप्नात आपण पाहिलेलं आहे ते स्वप्न नाहीच होतं आणि आपल्याला कळतं की मी तर न जायते म्रियते वा कदाचिन नाही भूत्वा भवितावा न भूया. मी तर जन्माला येत नाही, मी कुठे जात नाही. माझं स्वरूप कसं आहे? नैनम छिन्नती शस्त्राणी नैनम दहती पावकहा न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषेती मारुता. असं माझा खंड अविनाशी सच्चिदानंद स्वरूप आहे. पण हे मला अज्ञान रूपी झोपेमध्ये हे स्वप्न वाटत होतं आणि मी ते पाहत होतो आणि त्याला खरं समजत होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहता Oh,
ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे जैले जायला राहा. या अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. हा असाच असेल असा माझा आग्रह नाही. तुम्ही सर्वांनी माझे वेळे वाटले 2 शब्द गोड करून घेतले. या कार्यक्रमाला सेवेला आमचे गुरु बंधू पंढरीनाथ महाराज, काशीनाथ महाराज आणि तुम्हा सर्व टाळकऱ्यांनी शोभा आणली म्हणून तुमचे आभारी आहे. तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकलं म्हणून तुमच्या सर्वांची आभारी आहे. जाता आता भगवंताला एकच प्रार्थना करू की भगवंता हे जे दिवंगत आत्मा आहे त्यांना सद्गती प्राप्त होऊ द्या आणि त्यांना चांगल्या योनीमध्ये त्यांचा जन्म व्हावा किंवा त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी हे प्रभूचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द मी या ठिकाणी सेवा आटपतो. ज्या संतांच्या कृपेनं सेवा पार पडली त्यांचं भजन करू. त्याच्या अगोदर एक विनंती करतो. करविली तशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूते. झालेली सेवा पुनश्च भगवंताच्या चरणी तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आजची ही कीर्तन सेवा इंग्लिश मध्ये शोधायचं तत्वार्थ कीर्तन सेवा असं चॅनलचं नाव आहे. त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या अभंगावरती आध्यात्मिक कीर्तन ऐकायला भेटेल. तत्वार्थ कीर्तन सेवा चॅनल सर्च करायचं, त्याला सबस्क्राईब करायचं. आवडलं तर लाईक करायचं, नाही आवडलं तर डिसलाईक केलं तरी चालेल. पण अनेक आमचे जे कीर्तन होतात, कथा होतात त्याचा लाभ तुम्हाला मिळेल.